फेटरीजवळ भीषण अपघात, अवैधपणे नेल्या जाणाऱ्या 37 गायींमध्ये 29 गायी जागीच मृत, 8 गायींना जीवदान, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नागपूर काटोल महामार्गावरील फेटरी बस स्टँडजवळ आज पहाटे 4च्या सुमारास एका ट्रकला बॅटरी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग विझल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. ट्रकमध्ये एकूण 37 गायींची अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेली वाहतूक होत होती. या भीषण आगीत 29 गायी जागीच होरपळून मृत्युमुखी पडल्या, तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 8 गायींना जीवदान दिले. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असून ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे. अशा परिस्थितीत गायींनी भरलेला एवढा मोठा ट्रक पोलिसांच्या नजरेत न येता थेट महामार्गावरून सुसाट कसा निघाला, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतेच ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानव तस्करीला आळा घालण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र जनावरांची तस्करीच प्रशासनाच्या लक्षात येत नसेल तर मानव तस्करीवर नियंत्रण कसे येणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. राष्ट्रीय बजरंग दलाने पार पाडला मृत गायींचा अंतिम संस्कार. या सर्व घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या 29 गायींचा अंत्यविधी राष्ट्रीय बजरंग दलाचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष मंगेशजी गमे तसेच राष्ट्रीय बजरंग दलाचे सावनेर विधानसभा अध्यक्ष चेतनजी हेलोंडे यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आला. राष्ट्रीय बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गायींना श्रद्धांजली अर्पण करून अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम विधी पूर्ण केले. ही संपूर्ण घटना अमानुष, क्रूर आणि कायद्याच्या पायमल्लीचे उदाहरण ठरत असून कळमेश्वर पोलीस प्रशासन यावर कोणती कठोर कारवाई करते, याकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष लागले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे आणि त्याची टीम उपस्थित होते. तसेच या प्रकारच्या अवैध वाहतूक आणि कत्तलखान्यांच्या कारभारावर तात्काळ अंकुश आणण्याची मागणी जोर धरत आहे. प्रतिनिधी येशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर.